हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आय एम मिस सीमा लांडगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण कस्टमर ओरिएंटेशन हा पॉईंट बघणार आहोत. म्हणजेच काय तर ग्राहक अभिमुखता. ओके, मराठीमध्ये ग्राहक अभिमुखता. कस्टमर ओरिएंटेशन हा पॉईंट तुम्हाला दिलेला आहे. ग्राहक अभिमुखता म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये कोणते पॉईंट येतात किंवा काय त्याच्यामध्ये आपल्याला लिहिता येईल किंवा काय सांगता येईल. त्यामध्ये ग्राहकांचा कल म्हणजे काय लक्षात घ्या. ग्राहक अभिमुखता हा एक व्यवसाय दृष्टिकोन आहे ज्यामध्ये कंपनी प्रथम ग्राहकांसाठी निराकरण करत असते. बघा, ग्राहक अभिमुखता हा एक व्यवसायाचा दृष्टिकोन आहे ज्यामध्ये कंपनी प्रथम काय करत असते, ग्राहकांसाठी निराकरण करत असते. बघा, ग्राहक अभिमुखता हा एक व्यवसायाचा दृष्टिकोन आहे. तुम्हाला याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले जातील. ग्राहक अभिमुखता हा एक व्यवसायाचा दृष्टिकोन आहे की ज्यामध्ये कंपनी ग्राहकांसाठी काय करत असते, निराकरण करत असते. ओके, ग्राहकांना त्यांची उद्दिष्टे पूर्ण करण्यात मदत करत असते किंवा त्यांची उद्दिष्टे पूर्ण करण्यावरती लक्ष केंद्रित करत असते. मूलभूतपणे ग्राहकांच्या गरजा आणि त्या गरजा व्यवसायापेक्षा जास्त असतात. बघा, मूलभूतपणे ग्राहकांच्या गरजा आणि त्या गरजा व्यवसायाच्या गरजेपेक्षा जास्त असतात. कारण ग्राहकांच्या गरजा ओळखून ग्राहकांच्या समोर ग्राहकांच्या पुढे वस्तूही आणणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही ग्राहकांच्या गरजा ओळखल्या नाहीत, ग्राहकांच्या आवडीनिवडी ओळखल्या नाहीत, तर तुम्ही जी वस्तू मार्केटमध्ये आणणार आहात ती वस्तू तुमची मार्केटमध्ये सेल होणार नाही. त्यासाठी ग्राहकांच्या आवडीनिवडी, ग्राहकांच्या पसंती हे जाणून घेणं इथं आवश्यक आहे. त्यासाठी काय सांगितलंय, ग्राहकांच्या गरजा ह्या व्यवसायाच्या गरजेपेक्षा जास्त असतात. ग्राहक सेवेसाठी याचा अर्थ आपली समर्थन कार्यसंघ ग्राहकाच्या गरजा भागवण्यावर केंद्रित असते. बघा, ग्राहकांच्या सेवेसाठी याचा अर्थ आपली समर्थन कार्यसंघ ग्राहकांच्या गरजा भागवण्यावर केंद्रित असते. ग्राहक अभिमुखता दृष्टिकोन लागू करण्याऐवजी, बघा, ग्राहक अभिमुखता दृष्टिकोन हा लागू करण्याऐवजी काही कंपन्या विक्री अभिमुखता पद्धती वापरणं निवडतात किंवा ती पद्धती वापरणं पसंत करतात. ग्राहक अभिमुखता दृष्टिकोन लागू करण्याऐवजी काही कंपन्या विक्री अभिमुखता पद्धती वापरणं पसंत करतात. लक्षात घ्या, तुम्हाला यामधील प्रश्न विचारले जाणार आहेत. सो याचा अर्थ असा की आपल्या व्यवसायासाठी ग्राहकांच्या गरजा आणि कंपनीच्या गरजा याचं महत्त्व किती आहे आणि ते महत्त्व असलं पाहिजे. याचा अर्थ काय तर आपल्या व्यवसायासाठी आणि ग्राहकांच्या गरजा आणि कंपनीच्या गरजा याचं महत्त्व इथं असलं पाहिजे. त्यानंतर इनबाउंड पद्धतीनुसार विक्री अभिमुखता दृष्टिकोन चांगल्या प्रकारे संरेखित होत नाही. काय सांगितलंय, इनबाउंड पद्धतीनुसार विक्री अभिमुखता दृष्टिकोन, बघा, विक्री अभिमुखता दृष्टिकोन चांगल्या प्रकारे संरेखित होत नाही. इनबाउंड ग्राहक सेवेसह आपली समर्थन कार्यसंघ आपल्या ग्राहकांना उपयुक्त मानवी आणि संपूर्ण समाधान देण्यावर केंद्रित आहे. म्हणूनच ग्राहकांच्या अभिमुखतेकडून व्यवसायाकडे जाणे अंतर्गामी तत्वज्ञानासह चांगले कार्य करत असते. ग्राहक अभिमुखता दृष्टिकोन अनेक कारणासाठी उपयुक्त आहे. एकासाठी वर नमूद केल्याप्रमाणे नवीन मिळवण्यापेक्षा ग्राहक राखणं हे अधिक प्रभावी आहे. बघा, नवीन ग्राहक हे आपण प्राप्त करण्याऐवजी आपले जे अगोदरचे ग्राहक आहेत ते आपण व्यवस्थितपणे त्यांच्याशी रिलेशन मेंटेन करून त्यांना ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, नवीन ग्राहक मिळवण्याऐवजी आपले जे आत्तापर्यंतचे ग्राहक आहेत ते व्यवस्थित जपणं इथं गरजेचं आहे.
या व्यतिरिक्त आपले ग्राहक जितके आनंदी असतील तेवढेच ते आपल्या ब्रँडसाठी राजदूत बनण्याची शक्यता ही अधिक असते. अतिशय महत्त्वाचं आहे की आपले जे कस्टमर आहेत, आपले जे ग्राहक आहेत, ते आपल्या वस्तू यूज करून आपल्या वस्तूचा उपभोग घेऊन ते अतिशय आनंदी असले पाहिजेत. म्हणजेच काय, तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन इथं येतं. कस्टमर हे फुल्ली सॅटिस्फाईड असणं अतिशय आवश्यक आहे. ईच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी कस्टमर हा फुल्ली सॅटिस्फाईड असला पाहिजे. काही कंपन्या अशा आहेत, काही बिझनेस असे आहेत की ते मेन फोकस करत असतात त्यांच्या कस्टमर सॅटिस्फॅक्शनवरती. कारण ज्या वेळेला कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे आपलं इन्क्रीज होत असतं, नंबर्स ऑफ कस्टमर सॅटिस्फॅक्शन इन्क्रीज होतं, त्यावेळेला ॲटोमॅटिकली आपले नंबर्स ऑफ कस्टमरसुद्धा तिथे इन्क्रीज होत असतात. आणि ज्या ठिकाणी आपले नंबर्स ऑफ कस्टमर्स इन्क्रीज होतात त्या ठिकाणी आपला जो सेल्स असेल, प्रोडक्ट सेल्स हा सुद्धा तिथं इन्क्रीज होत असतो. आणि ज्या वेळेला आपला प्रोडक्टचं सेल इन्क्रीज होईल, ॲटोमॅटिकली आपली बिझनेस ऑर्गनायझेशन प्रॉफिट अचीव करत असते. सो त्यासाठी कस्टमर फुल्ली सॅटिस्फाईड असणं अतिशय आवश्यक आहे. कारण कस्टमर्सनी त्या प्रोडक्टसाठी काहीतरी किंमत तिथं मोजलेली असते आणि त्या किमतीमधून त्याची अपेक्षा असते की आपलं जे काही समाधान आहे ते तिथं पूर्ण व्हावं. त्यासाठी कस्टमरनी आपली वस्तू यूज करून कस्टमर हा फुल्ली आनंदी असला पाहिजे. आणि जर कस्टमर फुल्ली सॅटिस्फाईड असतील, फुल्ली आनंदी असतील, पूर्ण आनंदी असतील, तर नक्कीच ते आपल्या ब्रँडसाठी राजदूत बनत असतात. नक्कीच ते आपल्या ब्रँडला सक्सेसफुली म्हणजे यशस्वीरित्या पूर्ण करतात किंवा आपला व्यवसाय तिथं फुल्ली यशस्वी होत असतो. उदाहरणार्थ, जेव्हा आपण निव्वळ प्रमोटर स्कोअर मोजता तेव्हा आपण शक्य तितक्या अधिक प्रवर्तकांची अपेक्षा तिथं बाळगता. काय सांगितलंय? जेव्हा आपण निव्वळ प्रमोटर स्कोअर मोजता तेव्हा आपण शक्य तितक्या अधिक प्रवर्तकाची अपेक्षा तिथं बाळगत असतो. प्रमोटर आपल्या ब्रँडशी निष्ठावान आहेत आणि त्यांच्या मित्रांना याबद्दल सांगतील. काय सांगितलंय? प्रमोटर हे आपल्या ब्रँडशी निष्ठावान असतात. बघा, आपल्या प्रोडक्टचं प्रमोशन करणारे जे प्रमोटर असतात ते आपल्या ब्रँडशी कसे असतात? निष्ठावान असतात. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि ते आपल्या मित्रांना सुद्धा त्या ब्रँडबद्दल सांगत असतात, प्रॉडक्ट्सबद्दल इन्फॉर्मेशन देत असतात की जेणेकरून आपल्या ब्रँडचं, आपल्या वस्तूंचं, प्रॉडक्टचं प्रमोशन हे जोरात केलं जाईल, जोरात होईल आणि त्यातून जास्तीत जास्त कस्टमर्स हे आपल्याला कलेक्ट होतील. त्यानंतर आता आपण कदाचित विचार करत असाल की मी माझ्या ग्राहक समर्थन कार्यसंघामध्ये ग्राहक अभिमुखता दृष्टिकोन कसा लागू करू? तर ग्राहक अभिमुखता दृष्टिकोन आहे हा. या दृष्टिकोनामध्ये काय केलं जातं? तर ग्राहकांचं निवारण इथं केलं जातं. मग निवारण इथं करणं म्हणजे काय करणं? तर ग्राहकांना काही प्रॉब्लेम्स आहेत का, ग्राहकांच्या काही अपेक्षा आहेत का, त्यांचे काही सजेशन्स आहेत का, हे सर्व ऐकून घेऊन त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये इम्प्रूव्हमेंट करणे, त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये चेंजेस करणे, जे की अतिशय महत्त्वाचं आहे. काय सांगितलं गेलं आहे? आता आपल्याला असा विचार करावा लागेल की मी माझ्या व्यवसायामध्ये किंवा मी माझ्या ग्राहक समर्थन कार्यसंघामध्ये ग्राहक अभिमुखता दृष्टिकोन कसा लागू करू? आपल्याला प्रारंभ करण्यात आम्ही 8 चरणाचे खाली वर्णन केले आहे. बघा, आता कशा पद्धतीने आपण आपल्या व्यवसायामध्ये किंवा ग्राहकांच्या अभिमुखतेची अंमलबजावणी, ग्राहक अभिमुखता दृष्टिकोन आपण आपल्या व्यवसायामध्ये कशा पद्धतीने लागू करू शकतो, त्यामध्ये तुम्हाला 8 पॉईंट दिलेत. 8ही पॉईंट आपण आज बघणार आहोत. त्याचबरोबर ग्राहक अभिमुखतेची काही एक्झाम्पलसुद्धा दिलेत. ते एक्झाम्पलसुद्धा आपल्याला इथं चेकआउट करायचे. ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे. त्यामध्ये पहिला मुद्दा सांगितला, योग्य लोक भरती करा. बघा, योग्य लोकांची भरती करा. यामध्ये काय सांगितले? आपण ज्याला भाड्याने देतो ते आपल्या ग्राहक सेवा कार्यसंघासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण शिकवू शकता अशा कौशल्यांसाठी नियुक्त करण्याऐवजी वृत्ती आणि मैत्रीसाठी भाड्याने द्या. तसेच समस्या निराकरण करू शकणाऱ्या, सहानुभूती
शील लोकांसाठी शोधा. योग्य लोकांना शोधणे ग्राहक समर्थन कार्यसंघ बनवू किंवा तोडू शकते. म्हणजेच काय तर ग्राहक कार्यसंघासाठी जी कौशल्यपूर्ण लोक असतील त्या लोकांना इथे निवडणं अतिशय आवश्यक आहे. कारण कौशल्य त्यांच्याकडे स्किल असणं अतिशय आवश्यक आहे, जेणेकरून ते ग्राहकांना सहानुभूतीशील पद्धतीनं ग्राहकांचा विचार करतील, ग्राहकांच्या समस्यांचं निराकरण करतील. त्यासाठी योग्य लोकांची भरती ग्राहक समर्थन संघामध्ये करणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतरचा दुसरा मुद्दा तुम्हाला सांगितला आहे तो म्हणजे तुमच्या कर्मचाऱ्यांना किंमत द्या. बघा, ग्राहक समर्थन अनेकदा एक आभारी नसून एक आभारी नोकरी असू शकते. ग्राहक समर्थन अनेकदा एक आभारी नोकरी असू शकते, पण तसे होऊ नये. आपल्या कर्मचाऱ्यांशी चांगले वागणे विसरू नका. जर ते कामावर आल्यामुळे आनंदी असाल तर ग्राहकांवर लक्ष केंद्रित करणे त्यांच्यासाठी सुलभ बनत असते. काय सांगितले? ग्राहक समर्थन एक आभारी नोकरी असू शकते, पण तसे होऊ नये. आपल्या कर्मचाऱ्यांशी चांगले वागणे विसरू नका. जर ते कामावर आल्यामुळे आनंदी असतील तर ग्राहकांवर लक्ष केंद्रित करणे त्यांच्यासाठी सुलभ जातं. ओके. तिसरा पॉइंट बघा, एक्सिलंट, उत्कृष्ट प्रशिक्षण द्या. अतिशय महत्त्वाचं आहे की त्यांच्यासाठी प्रशिक्षण देणं. आपल्या संपूर्ण कार्यसंघाला ग्राहकांच्या प्रथम दृष्टिकोनावर प्रशिक्षित करणं आवश्यक आहे. ग्राहक समर्थनाच्या आपल्या संपूर्ण कार्यसंघाला ग्राहकांच्या प्रथम दृष्टिकोनावर प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. ग्राहक समर्थनाच्या संदर्भामध्ये प्रशिक्षणात उत्पादनांचे ज्ञान, समस्या निवारण आणि ग्राहक काळजी यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे तो म्हणजे एक्झाम्पल्स, उदाहरणाने नेतृत्व करा. बघा, यामध्ये संपूर्ण नेतृत्व आणि व्यवस्थापन पथकास ग्राहक अभिमुखतेचा दृष्टिकोन संपूर्णपणे स्वीकारणं आवश्यक आहे. जर त्यांनी तसं केलं नाही तर तुमची कार्यसंघ ही रणनीती अंमलात आणण्यास सहज वाटत नाही. बघा, संपूर्ण नेतृत्व आणि व्यवस्थापन पथकास ग्राहक अभिमुखतेचा दृष्टिकोन पूर्णपणे स्वीकारणं आवश्यक आहे. जर त्यांनी तसं केलं नाही तर तुमची कार्यसंघ ही रणनीती अंमलात आणली जाईल असं सहज तरी वाटत नाही. उदाहरणार्थ, आपण ग्राहकांना सोडवल्याबद्दल कर्मचाऱ्यांना शिक्षा देऊ शकत नाही. याचा अर्थ असा आहे की कंपनी संस्कृतीने आपण आपली मूल्ये काय आहेत यावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, सहाय्य कर्मचाऱ्यांना उत्पादनाच्या सूचना दिल्याबद्दल शिक्षा होऊ नये. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे ग्राहक समजून घ्या. यामध्ये काय सांगितलंय? आपल्या ग्राहकांना समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. ग्राहकांच्या समर्थनासाठी याचा अर्थ असा आहे की जे नाराज आहेत अशा ग्राहकांची सहानुभूती दर्शवितात. बघा, आपल्या ग्राहकांना आपण समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. ग्राहकांच्या समर्थनासाठी जे ग्राहक नाराज आहेत त्यांच्याशी सहानुभूती आपण तिथे दाखवणं गरजेचं आहे. त्यांचं ऐकणं गरजेचं आहे. आपल्या ग्राहक समर्थन कार्यसंघाने आपल्या ग्राहकांच्या गरजा खरोखर चांगल्या प्रकारे समजल्या आहेत की नाही हे इथं महत्त्वाचं आहे. त्यानंतर सहावा मुद्दा आहे आपल्या प्रक्रियेचे परीक्षण करा. आपल्या प्रक्रियेचे परीक्षण करा. यामध्ये लक्षात ठेवा की आपल्या ग्राहकांच्या गरजा
आपल्या ग्राहकांच्या गरजा ह्या वेळोवेळी बदलत आणि विकसित होत असतात. आपले ग्राहक जे असतील, आपल्या ग्राहकांच्या गरजा वेळोवेळी काय होतात, बदलत असतात, विकसित होत असतात. आपली कंपनी विकसित झाली पाहिजे आणि त्यांच्याबरोबर बदलले पाहिजे. बघा, आपल्या कंपनीचा विकास झाला पाहिजे, त्याच्याबरोबर आपण बदलणं गरजेचं आहे. ग्राहकांच्या अभिमुखतेच्या दृष्टिकोनामधून दृष्टिकोनामधूनच आपला व्यवसाय आपण बदलत्या गरजा कशा समायोजित करू शकता हे शोधण्यावर नेहमी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. काय सांगितलंय, आपल्या ग्राहकांच्या गरजा वेळोवेळी बदलत असतात, विकसित होत असतात. आपली कंपनी विकसित झाली पाहिजे आणि त्यांच्याबरोबर आपण बदललं सुद्धा पाहिजे. ग्राहकांच्या अभिमुखतेच्या दृष्टिकोनामधून आपला व्यवसाय आणि आपण बदलत्या गरजा कशा समायोजित करू शकतो हे शोधण्यावर नेहमी लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि अशा आशेने त्यांची अपेक्षा आपण करणं गरजेचं आहे. 7वा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांना सक्षम बनवा. आपल्या कर्मचाऱ्यांना सक्षम बनवा. यामध्ये आपल्या ग्राहक समर्थन कार्यसंघाकडे बहुतेक ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा अधिकार तिथं असावा. बघा, आपल्या ग्राहक समर्थन कार्यसंघाकडे बहुतेक ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करण्याचा अधिकार तिथं असावा. तसेच आपल्या समर्थन कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनात बदल सुचविण्यास सक्षम केलं पाहिजे, की जेणेकरून दीर्घकाळ ग्राहकांना फायदा होईल. दीर्घकाळ ग्राहकांना फायदा तिथं होईल किंवा होऊ शकतो. ओके, ग्राहक समर्थन कार्यसंघाकडे बहुतेक ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करण्याचा अधिकार तिथं असतो. तसेच आपल्या समर्थन कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनात बदल सुचवण्यात सक्षम केलं पाहिजे, जेणेकरून दीर्घकाळ ग्राहकांना तिथं फायदा होईल. त्यानंतरचा 8वा मुद्दा आहे तो म्हणजे अभिप्राय प्राप्त करणे. अभिप्राय प्राप्त करणे. यामध्ये ग्राहकांच्या गरजा सदैव बदलत राहिल्यामुळे आपल्या ग्राहकांना त्यांच्या गरजा व हवे असलेल्या गोष्टीबद्दल बोलणं आवश्यक आहे. ग्राहक समर्थन हे करण्यासाठी एक अद्वितीय स्थितीत आहे. आपल्या ग्राहक समर्थन कार्यसंघाकडे ग्राहक समर्थन हे करण्यासाठी एक अद्वितीय स्थितीत आहे. आपल्या ग्राहक समर्थन कार्यसंघाकडे ग्राहक काय नाराज आहेत का आणि कोणते बदल केले जाऊ शकतात यावर एक तिथं विचार केला पाहिजे. त्यानंतर शेवटी आपल्याला आपल्या तत्वज्ञानावर दृढ राहायला हवंय. बघा, शेवटी कितीही आपण ग्राहक अभिमुख दृष्टिकोनाचा विचार केला तरी शेवटी आपल्याला आपलं जे तत्वज्ञान असणार आहे त्याच्यावरती आपण ठामपणे किंवा दृढ राहणं अतिशय आवश्यक आहे आणि ते शिकवावे आणि अंमलात आणावं लागतं. आपल्या तत्वज्ञानावर दृढ राहणं हे आपल्याला शिकवावं लागतं, ते अंमलात आणावं लागतं. आपण चालत जाल तरच ग्राहक अभिमुखता दृष्टिकोन कार्य करेल. काय सांगितले, आपण जर आपल्या तत्वज्ञानावर दृढ राहाल तरच ग्राहक अभिमुखता दृष्टिकोन काम करतो किंवा काम करेल. ग्राहक सेवेमध्ये आपण ग्राहकांच्या तक्रारीस निवारण आणि आदराने प्रतिसाद देऊन ग्राहक अभिमुखता दृष्टिकोन दर्शवू शकतो.
आपण ग्राहकांना मदत करू शकतो आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण सुद्धा करू शकतो. जरी त्यांचा थेट आपल्या कंपनीला फायदा होत नसला, बघा, जरी ग्राहक अभिमुखतेचा थेट आपल्या कंपनीला फायदा होत नसला तरी कंपन्यांनी ग्राहकांच्या अभिमुखतेचा दृष्टिकोन यशस्वीपणे कसा राबवला आहे याची उदाहरणं आपल्याला तिथं बघणं गरजेचं आहे. आता ग्राहक अभिमुखता याची उदाहरणे तुम्हाला काही एक्सप्लेन करायचे. त्यामध्ये पहिला असेल हबस्पॉट, त्यानंतर दुसरं उदाहरण असेल झापोस, त्यानंतर तिसरं असेल पल. या पद्धतीने तुम्हाला 3 एक्झाम्पल दिलेत कस्टमर ओरिएंटेशनचे. त्यामध्ये ग्राहकांच्या अभिमुखतेचा दृष्टिकोन लागू करणं हे सर्व ठिकाणी चालण्यासारखं आहे, परंतु कंपनी यशस्वीरित्या कशा पद्धतीने चालेल याचा विचार इथं केला आहे. त्यानुसार ही उदाहरणे तुम्हाला सांगितली गेली आहेत. तर त्यामध्ये पहिलं उदाहरण सांगितलंय हबस्पॉट. यामध्ये हबस्पॉटवर ग्राहकांसाठी सोडवणे हे त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन तत्वापैकी एक आहे. बघा काय सांगितलंय, ग्राहकांसाठीच्या ज्या समस्या असतील त्या सोडवणं हा कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्वांपैकी एक आहे. हे भिंतीवर रंगवले गेले आहे आणि ते संस्कृती संहितेमध्ये आहे आणि हे काम घेताना आणि भरती करण्याच्या संपूर्ण रणनीतीमध्ये दिसत असतं. खरं तर ग्राहकांना सर्वात महत्त्वाचं काय आहे याचा विचार इथं करणं गरजेचं आहे. ग्राहकांना सर्वात महत्त्वाचं काय आहे याचा विचार इथं झाला पाहिजे. त्यामध्ये काय सांगितलंय, तर हे ठरवण्यासाठी ग्राहकांसाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे हे ठरवण्यासाठी हबस्पॉटने ग्राहक कोड तयार केला आहे. या दस्तऐवजात हबस्पॉटने 10 गोष्टी सूचीबद्ध केल्या आहेत ज्या ग्राहकांसाठी सर्वात महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये समाविष्ट हे आहे की आपल्या ग्राहकांची व्यक्ती नसून लोकांप्रमाणे वागणूक द्या. बघा, ग्राहकांना वागणूक जी दिली पाहिजे ती व्यवस्थित असावी. आपल्या ग्राहकांच्या यशासाठी निराकरण करणं हे महत्त्वाचं आहे. अभिप्राय याच्यावरती आपण विचार केला पाहिजे. या व्यतिरिक्त हबस्पॉट ग्राहक अभिमुखता दृष्टिकोन लागू करण्याच्या क्रियात्मक पद्धतींबद्दल चर्चा सुद्धा तिथं केली जाते आणि ती चर्चा होणं महत्त्वाचं आहे. ओके, पण ती कंपनी फक्त चर्चाच करत नाही तर तेही उदाहरणार्थ हबस्पॉट सातत्याने कंपनी वाईड मेसेजिंग ऑफर करत असते. हबस्पॉट सातत्याने काय करत असते, कंपनी वाईड मेसेजिंगची ऑफर दिली जात असते. आपल्या कार्यसंघावर काही विशिष्ट धोरणे कशा पद्धतीने अवलंबू शकतात याबद्दल सूचना प्रदान केल्या जात असतात. ग्राहकांना अभिप्राय विचारले जात असतात. त्यांच्याकडून आपल्या प्रोडक्ट्सबद्दल, आपल्या वस्तूबद्दल त्यांचं मत काय आहे ते तिथं जाणून घेतलं जातं. ग्राहक संबंधाचं पालनपोषण तिथं केलं जातं की जेणेकरून ग्राहकांबरोबर जे काही संबंध आहेत ते संबंध व्यवस्थितरित्या भविष्य काळामध्ये सुद्धा चालू राहावेत. आणि ग्राहकांच्या गरजा काय आहेत त्या ग्राहकांच्या गरजा तिथं ग्राहकांच्या गरजा भागवल्या जातात. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगितलं ते म्हणजे झापोस. यामध्ये काय सांगितलंय, जरी झापोस एक ऑनलाईन आणि कापडांचा किरकोळ विक्रेता आहे तरी तो खरोखर उत्कृष्ट ग्राहक सेवा प्रदान करण्यावरती केंद्रित करतो. आता झापोस हा कोण आहे, तर एक किरकोळ विक्रेता आहे ज्याचा की कपड्यांचा उद्योग आहे आणि तो एक किरकोळ विक्रेता आहे. हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. तरी तो खरोखर उत्कृष्ट ग्राहक सेवा
प्रदान करण्यावरती लक्ष केंद्रित करतो. तरी तो किरकोळ विक्रेता असून त्याचं लक्ष कशावरती आहे जास्तीत जास्त, तर ग्राहकांना सर्वोच्च आणि उत्कृष्ट सेवा कशा पद्धतीने प्रदान करता येतील त्याचा विचार तो तिथं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये, अधिक प्रमाणामध्ये करताना आपल्याला दिसतो. संस्थापक टोनी हिसिये यांनी ग्राहक केंद्रित रणनीतीवर कंपनी तयार केली आहे. बघा, चेपॉस हा कोण आहे, एक किरकोळ विक्रेता आहे आणि त्या कंपनीचा संस्थापक कोण आहे, तर टोनी हिसिये. ओके, देन खरं तर त्याच्या पृष्ठभागावरील झप्पोस असे म्हणतात. आम्हाला आशा आहे की भविष्यात लोकांना आपण ऑनलाईन शूज विक्री करण्यास सुरुवात केली आहे याची जाणीव होणार नाही. त्याऐवजी ते झप्पोसला एक सेवा कंपनी म्हणून ओळखतील जे फक्त विक्रीसाठी होते. त्यानंतर पल पलमध्ये काय सांगितले, पल हे उत्पादनाच्या संदर्भात ग्राहकांच्या अभिमुखतेचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यामध्ये खरं तर ॲपल जवळजवळ नेहमीच नवीन उत्पादने घेऊन येत असतात. बघा, नेहमीच नवीन उत्पादने घेऊन येत असतात जी ग्राहकांना हवे असलेल्या गरजा पूर्ण करतात. ग्राहकांच्या गरजा या पूर्ण करतात आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण होणं हा मेन उद्देश आहे. ॲपल ग्राहकांना हव्या असलेल्या अपेक्षानुसार आणि हुकूम देण्यासाठी प्रसिद्ध झाला आहे. एक किरकोळ विक्रेता म्हणून त्यांना त्यांच्या ग्राहकांच्या इच्छेनुसार राहावं लागतं. उदाहरणार्थ, ॲपलने त्याचे सर्व संगीत ठेवू शकणारे एक लहान डिव्हाइस लोकांना माहीत होण्यापूर्वी आयपॉड विकसित केले. अशा जगाची कल्पना करा जिथे अद्याप आम्हाला पोर्टेबल CD प्लेअर किंवा MP3 प्लेअर वापरावे लागतील. ॲपलच्या ग्राहक अभिमुखतेशिवाय तंत्रज्ञान कदाचित आज जिथे आहे तिथं असू शकत नाही. ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी आणि विवेकबुद्धीने वाढविण्यासाठी ग्राहक अभिमुखता ही एक महत्त्वपूर्ण रणनीती आहे. शेवटी आपल्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित केल्याने आपला व्यवसाय योग्य मार्गाने वाढण्यास मदत होईल. सो या पद्धतीनं आपण काय बघितलंय, तर ग्राहक अभिमुखता हे तुम्हाला इंग्लिश ट्रान्सलेशन आहे. बघा, HubSpot first example, implementing a customer orientation approach is all about walking the walk. Let's look at how these companies have successfully done this. Okay, या कंपन्यांनी सक्सेसफुली कस्टमर ओरिएंटेशन हे कशा पद्धतीने यूज केले. HubSpot आपण पाहिले, देन सेकंड आपण Zappos पाहिले, देन थर्ड एक्झाम्पल आपण पाहिले ॲपल. ओके, या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल मी एक्सप्लेन केलेत जे की तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 3 एक्झाम्पल आहेत. 3 एक्झाम्पलवरती 3 MCQ तरी तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आपण रिसिव्ड फीडबॅक हा सुद्धा बघितला आहे. कस्टमरकडून फीडबॅक रिसीव्ह करणं अतिशय गरजेचं आहे. आपल्या प्रोडक्ट्सबद्दल आपल्याला ज्या वेळेला पॉझिटिव्ह फीडबॅक मिळत असतो त्यावेळेला नक्कीच आपली बिझनेस ऑर्गनायझेशन पॉझिटिव्हने पुढं चाललेली असते. कारण आपल्या वस्तूबद्दल जर आपल्याला निगेटिव्ह फीडबॅक मिळाला तर तिथं अर्धा कॉन्फिडन्स हा बिझनेसचा तिथंच खचला जातो. त्यासाठी जो काही कस्टमरकडून फीडबॅक आपल्या प्रोडक्ट्सबद्दल आपल्याला मिळणार आहे तो सकारात्मक पॉझिटिव्ह असावा. ओके, आता कस्टमरकडून फीडबॅक घ्यायचा, तो फीडबॅक इंडिव्हिज्युअल कस्टमरकडून घेतला जातो, ग्रुप कस्टमर्समधून सुद्धा घेतला जातो. त्यासाठी कंपनी काय करत असते, वेगवेगळे सर्वे घेत असते. सर्वे थ्रू कस्टमर्स फीडबॅक हा
कलेक्ट केला जातो. त्यानंतर इम्पॉवर युअर स्टाफ. ओके, देन सिक्स पॉईंट इज इंटरेट युअर प्रोसेस. देन 5 इज अंडरस्टँड द कस्टमर्स. 4th is lead by example. 3rd is provide excellent training. 2nd is value your employees. And 1st is recruit the right people. How to implement customer orientation. आपण हे स्टेजेस बघितले की त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं आपण कस्टमर ओरिएंटेशन हे इम्प्लिमेंट करू शकतो किंवा ग्राहक अभिमुखतेची अंमलबजावणी कशा पद्धतीनं केली जाऊ शकते. ओके, देन व्हॉट इज कस्टमर ओरिएंटेशन. आपण हा पॉईंट सुद्धा बघितला की कस्टमर ओरिएंटेशन ग्राहक अभिमुखता म्हणजे काय. यामध्ये कस्टमर ओरिएंटेशन इज अ बिझनेस अप्रोच इन विच अ कंपनी सॉल्व फॉर अ कस्टमर फर्स्ट. ओके, कस्टमरच्या समस्यांचं निराकरण पहिल्यांदा केलं जातं कस्टमर ओरिएंटेशनमध्ये. लक्षात घ्या, तुम्हाला MCQला विचारलं जाऊ शकतं. देन इट्स ऑल अबाउट फोकसिंग ऑन हेल्पिंग कस्टमर्स मीट देअर गोल्स. इसेन्शियली द नीड्स अँड वॉन्ट्स of the customer are valued over the needs of the business. For customer services, this means your support team is focused on meeting customers' need. ओके, तुम्हाला इन शॉर्टमध्ये कस्टमर ओरिएंटेशन म्हणजे काय हे समजलं असेल. त्याचबरोबर कस्टमर ओरिएंटेशन कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केलं जातं आणि कोणते कोणते असे एक्झाम्पल्स आहेत किंवा कंपन्या आहेत की ज्यामध्ये कस्टमर ओरिएंटेशन हे अतिशय चांगल्या सक्सेसफुली त्यांनी इम्प्लिमेंट केलेलं आहे, हे सुद्धा तुम्हाला इथं एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या तुमच्या सिलेबसमधील नेक्स्ट पॉईंट जो असेल तो बघूयात. ओके, सो इफ यू हॅव एनी क्वेरी आस्क मी कमेंट सेक्शन. ओके, thank you.